ॲटम मॉलिक्युल्स मधला लास्ट सेक्शन डिस्कस करायचा आपल्याला. ऍक्च्युली बराचसा पोर्शन जो आहे तो कट करण्यात आला आहे. बराचसा पोर्शन जो आहे तो कट करण्यात आलेला आहे यातला सिलेबस मधला. कट केलेल्यापैकी लक्षात घ्या आता फक्त 15.10 एवढा एक सेक्शन ठेवलाय मधला. तर त्यानुसार आपण डिस्कस करूया. याला म्हणूया आपण लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. पण त्याच्या आधी रेडिओ ऍक्टिव्हिटी तर समजणं गरजेचं आहे. म्हणजे जो याच्या आधीचा जो पोर्शन होता तो पोर्शन मात्र काढून घेतला त्यांनी. अल्फा काय असतो, बीटा काय असतो, न्यूक्लियस कसा असतो है ना, ऍटॉमिक न्यूक्लियस ज्याला म्हणतोय, मास नंबर काय असतो, आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स, हे कॉन्सेप्टच काढून घेतले आणि डायरेक्ट काय टाकलंय तर लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. समजून घ्या, मी इथे तुम्हाला जनरल डिस्कस करून विषय समजवतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. प्रोटॉन ज्यावेळेला आपण कन्सिडर करतोय तर दोघांवरही पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोघांवरही पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण ज्या वेळेला प्रोटॉन 10⁻⁻15 मीटरच्या आतमध्ये येतात, ज्या वेळेला प्रोटॉन 10⁻⁻15 मीटरच्या आतमध्ये येतात, तर या प्रोटॉनच्या मध्ये जो की रिपल्सिव्ह फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स तर असतोच, कारण आपण ऑलरेडी शिकलोय इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये की पॉझिटिव्ह चार्जेस रिपेल इच अदर. पण 10⁻⁻15 मीटरच्या आत आल्यामुळे देअर इज स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. देअर इज अ स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. त्या दोघांच्या मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स तयार झाला. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स तयार झाला, राईट. आता प्रोटॉनच्या मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आहे, पण एकाच वेळेला लक्षात घ्या, हा प्रोटॉन आणि हा प्रोटॉन या दोघांच्या मध्ये रिपल्शन पण आहे, पण रिपल्शन पेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. म्हणजे रिपल्सिव्ह फोर्सला डॉमिनेट करतोय अट्रॅक्टिव्ह फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. त्यामुळे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉनचं बाइंडिंग चांगलं असेल, प्रोटॉन एकत्र राहू शकतात. बरं, प्रोटॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं काय होत असेल? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामध्ये सुद्धा हा स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मिळतोच आहे. आणि जर माझ्याकडे न्यूट्रॉन असता तर न्यूट्रॉनच्या मध्ये सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्सच असता. याचा मीनिंग हा झालाय की न्यूक्लियर फोर्स जो आहे तो इंडिपेंडंट ऑफ चार्ज आहे. इंडिपेंडंट ऑफ चार्ज आहे. जो न्यूक्लियर फोर्स आहे तो इंडिपेंडंट ऑफ चार्ज आहे. कारण तुम्ही इथे बघितलंय की न्यूट्रॉन या दोघांच्या मध्ये सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, आणि प्रोटॉन न्यूट्रॉनच्या मध्ये पण अट्रॅक्टिव्ह आणि प्रोटॉनच्या मध्ये पण अट्रॅक्टिव्ह आहे. आता प्रोटॉनच्या मध्ये रिपल्सिव्ह फोर्स पण आहे, कारण की आपण कुलम्स लॉ नुसार शिकतोच आहे की देयर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन प्रोटॉन अँड प्रोटॉन. या पद्धतीने, ठीक आहे, या केसमध्ये तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, या सगळ्यांमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हा एक न्यूक्लियर फोर्स असा आहे. आता बघा काय होतंय. बेक्वेरेलनी युरॅनियम सॉल्टचा जो स्टडी केला बेक्वेरेलनी, तर त्याला काय लक्षात आलं बेक्वेरेलला, की युरॅनियम सॉल्ट जो आहे त्या युरॅनियम सॉल्टच्या आतमधनं असा एक लीड बॉक्स घेतलाय, त्याच्या आतमध्ये जो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ठेवलाय
त्यामधनं 3 टाईपचे रेडिएशन्स बाहेर येतात. 3 टाईपच्या रेडिएशन्स बाहेर येतात. एक रेडिएशनचा टाईप इकडे डेव्हिएट झाला, दुसरा टाईप इकडे डेव्हिएट झाला. आता डेव्हिएट झाला म्हणजे काय की याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं होतं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं होतं. नंतर मॅग्नेटिक फील्डच्या ऐवजी रुदरफोर्डने काय केलं, परत मग इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सुद्धा याला ट्राय केला. आता इलेक्ट्रिक फील्डची समजा मी इथे अशी एक पॉझिटिव्ह प्लेट दिली आणि हा पार्टिकल इकडे आला, याचा अर्थ हा पार्टिकल निगेटिव्ह असेल. त्या निगेटिव्ह पार्टिकलला रुदरफोर्डनी बीटा नाव दिला. इथे निगेटिव्ह प्लेट आहे, ह्या निगेटिव्ह प्लेटकडे जो अट्रॅक्ट झाला त्याला रुदरफोर्डनी अल्फा नाव दिलं. बघा लक्षात घ्या, ही मेथड जी आहे ही बेक्वेरेलनी फाउंड आउट केली, पण त्याला जी नावं देण्यात आलेली आहे ती नावं कोणी दिली आहेत, रुदरफोर्डने दिली. आणि तिसरा जो रेडिएशनचा पार्ट मिळाला तो तर क्लिअर कट अनडेव्हिएटेडच मिळाला, अनडेव्हिएटेड. मग या हिशोबाने यांना आता अल्फा बीटा गॅमा नाव दिलंय. अल्फा बीटा गॅमा पण का नाव दिलंय ते पण लक्षात घ्या. हे 3 अननोन होते. अल्फा बीटा गॅमा कशा पद्धतीने याला लक्षात घ्या की जो एक अल्फा पार्टिकल ज्याला आपण म्हणतोय तो एअर मधनं जेव्हा पास होतो तर लगेच थांबतो, म्हणजे इथे डिटेक्टर पर्यंत पोहोचत नव्हता, म्हणजे हा मोठा असावा. बीटा पार्टिकल जो आहे हा बीटा पार्टिकल एअर मध्ये फार लांब पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे हा हलका असेल. आणि गॅमा जो आहे हा अनडेव्हिएटेड इझिली पास होत राहतो. म्हणजे त्यांची जी आपण म्हणूया आपण स्टॉपिंग जी पॉवर आहे किंवा जिथे जाऊन थांबतोय तो एअर मध्ये, त्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीने त्यांना अल्फा बीटा आणि गॅमा नाव दिलं. आणि असं लक्षात आलं की अल्फा हा हेवी असेल, बीटा थोडा कमी असेल आणि गॅमा अगदी नाहीच असेल. अनडेव्हिएटेड म्हणजे हा चार्जलेस असेल, चार्जलेस असेल, कारण गॅमा डेव्हिएट झालाच नाहीये, तो चार्जलेस असेल. नंतर लक्षात आलं की हा जो गॅमा आहे हा एक प्रकारचा फोटॉनच आहे. आणि हे जे अल्फा पार्टिकल आहे, नंतर हेलियमची जेव्हा डिस्कवरी झाली, हेलियमची जेव्हा डिस्कवरी झाली तर हेलियम वरचे जर 2 इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, हेलियमचे जर 2 इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, कारण हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये काय असते, 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. आता बाहेर जे 2 इलेक्ट्रॉन होते ते फिरत होते ते काढून टाकले, तर हेलियमचा डायपॉझिटिव्ह आयन जो आहे दॅट कॅन बी कॉल्ड एज अल्फा. आणि बीटाला जेव्हा स्टडी केला तर इट इज ॲज गुड ॲज लाईक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन असे 2 प्रकार, म्हणजे बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह असे 2 प्रकार इमिट होऊ शकतात. आता पॉइंट काय लक्षात घ्या की जेवढा स्टडी न्यूक्लियसचा नंतर झाला, न्यूक्लियसचा जेवढा काही स्टडी झाला त्यामध्ये असं लक्षात येते की एखादा जो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे जो अनस्टेबल आहे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जो आहे त्यातनं हे जे काही निघते बाहेर अल्फा बीटा आणि गॅमा, त्यामुळे होतं काय की हा जो एलिमेंट जर ए असेल तर यांच्या डीकेमुळे म्हणजे अल्फा आणि बीटाच्या डीकेमुळे हा काहीतरी दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, बी प्लस, याच्यासोबत एक तर अल्फा और बीटा हे दोघं होऊ शकतात. किंवा ए जर हाय एनर्जेटिक असेल तर ए पासनं बी, ए पासनं ए मध्येच कन्व्हर्शन होईल, ए पासनं ए मध्येच कन्व्हर्शन होईल, पण यामध्ये गॅमा रेडिएशन इमिट होईल, यामध्ये गॅमा रेडिएशन इमिट होईल. ठीक आहे. तर हे जे काही आहेत ना, लक्षात घ्या जेवढे नेचरमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आढळलेत, जेवढे मटेरियल सापडलेत आपल्याला आतापर्यंत, त्या सगळ्यांचा जो डीके होतो, डीके म्हणजे काय, एका एलिमेंटचं कन्व्हर्शन दुसऱ्यामध्ये होणे. तर किंवा ही जी प्रोसेस आहे ज्यामध्ये ए जो होता तो एक्साइटेड स्टेटला होता, जेव्हा खाली आला, जेव्हा ग्राउंड स्टेटला आला तर त्यांनी एक फोटॉन इमिट केला, म्हणजे एच आहे पण फोटॉन इमिट झाला म्हणजे गॅमा इमिट झाला. तर या प्रोसेसला आपण रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणतोय. तर आता डीकेचे फक्त 3च टाईप आहेत, डीके फक्त 3च पद्धतीने होऊ शकतो, एक तर अल्फा निघल, नाहीतर बीटा निघल, नाहीतर गॅमा निघल. याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही आहे की या तिघांच्या व्यतिरिक्त काही नवीन एलिमेंट त्या न्यूक्लियस मधनं बाहेर आलाय. म्हणजे न्यूक्लिअर ट्रान्झिशन जे चालतंय, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जो कॉन्सेप्ट चाललाय, त्याप्रमाणे जर विचार आपण केला तर एकतर अल्फा, नाहीतर बीटा, नाहीतर गॅमा, ह्या तिघांच्या व्यतिरिक्त कोणीही बाहेर निघणार नाहीये. मग आता समजा एखादा बॉक्स आहे, या बॉक्सच्या आतमध्ये मी खूप सारे युरॅनियम एलिमेंट ठेवले, युरॅनियमचे ऍटम्स ठेवलेत, की युरॅनियमचे न्यूक्लियस अज्युम करा, आता इथनं पुढे न्यूक्लियस समजूया. युरॅनियमचे खूप सारे न्यूक्लियस आहे,
पण एका पर्टिक्युलर टाइम नंतर समजा हा युरेनियम जर अल्फा इमिट करत असेल तर थोरियम मध्ये कन्वर्ट होईल, दुसरा युरेनियम कदाचित थोरियम मध्ये कन्वर्ट होईल, किंवा आणि याचे वेगवेगळे समजा बेरियम, क्रिप्टॉन असे वेगवेगळे एलिमेंट्स मध्ये ते डिसइंटिग्रेट होऊ शकतोय, म्हणजे परत कन्व्हर्शन होईल. तर सुरुवातीला समजा N0 न्यूक्लियस होते, तर एका पर्टिक्युलर टाइम नंतर नंबर ऑफ न्यूक्लिया त्या एलिमेंटचे N असतील. एका पर्टिक्युलर मोमेंट नंतर ते न्यूक्लिया किती असतील? N असतील. तुम्हाला समजतंय का, लक्षात येते का? बघा, समजा यामध्ये 9 युरेनियमचे न्यूक्लियस होते. ऑब्विसली डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर तो जो इलिमेंट आहे तो इलिमेंट दुसऱ्या एलिमेंट मध्ये कन्वर्ट होतो. मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. बघा, जसा एक्स इलिमेंट आहे तर त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहे त्याला झेड म्हणूया आपण, आणि ऍटॉमिक मास जे आहे ते ए असेल, मास नंबर जो असेल तो ए असेल, बरोबर आहे. झेड काय असतो? झेड मास नंबर असतो ना. हा, झेड काय असतो रे? ऍटॉमिक नंबर. आणि ए मास नंबर. ऍटॉमिक नंबर आणि ए मास नंबर, राईट. तर आता ए म्हणजे काय असतंय? नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, ह्या दोघांचं जोडून ए तयार होतो. मग आता समजा जर यातनं अल्फा पार्टिकल इमिट झाला तर अल्फा पार्टिकल मी आत्ताच बोललो हेलियम डाय पॉझिटिव्ह सारखा काम करतो, म्हणजे He, हेलियम मध्ये 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात, त्यामुळे He2O4 झाला असेल. आता कॉन्झर्वेशन नुसार जर म्हटला तर हा जो एक्स आहे हा वाय मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, आणि जेव्हा कन्वर्ट झाला तेव्हा झेड म्हणजे 2 प्रोटॉन यातनं बाहेर निघाले असते, आणि इथे A-4 करावं लागेल, बरोबर आहे का? चेक करा. म्हणजे 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन यातनं बाहेर निघाले असते. तर असं झाल्यामुळे जो एक्स एलिमेंट आहे तो कन्वर्ट झाला वाय मध्ये. एक्स जो होता तो कन्वर्ट झाला वाय मध्ये. आता कोण प्रेझेंट आहे या बॉक्स मध्ये? तर आता वाय असेल, पण त्याच्यासोबत एक्स एलिमेंट सुद्धा असणार. तर याच्याशी रिलेटेड जे लॉज तयार करण्यात आले त्यांना आपण म्हणूया लॉज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. याला आपण बोलायचं लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. तर आता सिलेबसला जो सेक्शन जेवढा दिलेला आहे तो आपण आधी डिस्कस करून घेऊया, कारण ऑलमोस्ट थोडासाच पोर्शन आहे, त्याचे सम्स काही मिळाले ते सम्स आपण ट्राय करूया. तर बोर्ड एक्झामशी रिलेटेड पहिला आपण बोलून घेऊया. तुम्हाला एक लक्षात आलं असेल इथे आता. तर आपल्याला बघा, लक्षात घ्या की एखाद्या बॉक्समध्ये, जेव्हा मी म्हटलं की एखादा बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या आतमध्ये खूप सारे युरेनियमचे न्यूक्लियस आहे असं कन्सिडर करून चालूया. आता समजा आपण आज एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार आहोत, आत्ता एक्सपेरिमेंट आपण स्टार्ट करणार आहोत. तर आत्ता एक्सपेरिमेंट स्टार्ट करत असताना आपण म्हणूया ऍट टाइम T=0 याच्या आतमध्ये जेवढे नंबर ऑफ न्यूक्लियाय असेल त्यांना नाव देऊया आपण N0. या मोमेंटला, या घडीला, या स्पेसिफिक टाइमला जेव्हा मी तो सॅम्पल ओपन केला असेल त्या सॅम्पल मध्ये काहीतरी नंबर ऑफ न्यूक्लियाय असेल N0 आणि टाइम असेल T=0. आता समजा मी एका सर्टन डेज नंतर म्हणजे किती डेज असू शकतात? तर किती असू शकतात? समजा असेल 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 10 वर्षानंतर जेव्हा हा बॉक्स चेक करत असेल मी, तर यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियाय तेवढेच असतील, पण नंबर ऑफ न्यूक्लियाय जरी तेवढे असतील पण यातले काही न्यूक्लियाय हे डिसइंटिग्रेट झाले असतील. हे जे येलो करतो हे डिसइंटिग्रेट झालेत. म्हणजे आपल्याला बोलायचं कोणाबद्दल आहे? हे प्युअरली फॉर एक्झाम्पल हे प्युअरली युरॅनियम होते. आता यामध्ये युरॅनियम प्लस थोरियम असेल, युरॅनियम प्लस थोरियम पण असेल, पण माझा विषय काय आहे की युरॅनियम N0 होते. आता युरॅनियम किती?
तर at any time t number of nuclei present are n. At any time t number of nuclei present are t. So n naught number of nuclei at t equal to 0 and n is equal to number of nuclei at time t, कुठल्या तरी एका स्पेसिफिक टाइमला. ठीक आहे. आता जो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन आहे, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणूया आपण. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन याच्याकरता मी पहिला ग्राफ काढतो. बघा लक्षात घ्या, हे स्टॅटिस्टिकल फिजिक्सवर काम करते, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सवर हे सगळं काम होत आहे. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सनुसार ज्या वेळेला डिराईव्ह करण्यात आलं, ऑब्विसली तो पार्ट आपल्याला सिलेबसला नाही आहे, बट डिराईव्ह करण्यात येतं आणि डिराईव्ह केल्यानंतर जो ग्राफ मिळतो त्या ग्राफवरनं असं लक्षात आलंय की टाइम आणि नंबर ऑफ न्यूक्लियाय ह्यांच्याशी रिलेटेड जे ग्राफ असतो तो ग्राफ साधारण मिळालाय असा. आता आपण असा विचार करूया, एक पर्टिक्युलर टाइम आहे, हा टाइम टी आहे आणि याच्यानंतरचा टाइम टी प्लस डी टी असेल. टी आहे आणि टी प्लस डी टी आहे. ज्या वेळेला आपण ओपन केलाय सॅम्पल, आज ओपन केला असेल तर तो आपला टाइम 0 काउंटिंगला सुरू झालेला आहे. 0चं काउंटिंग सुरू झालं असेल तिथनं. आता टाइम टी ला नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट किती होते, तर टाइम टी ला समजा नंबर ऑफ न्यूक्लिया काहीतरी होते n0 आणि त्याच्यानंतर जसा टी प्लस डी टी झाला तर नंबर ऑफ न्यूक्लिया डिसइंटिग्रेट झाले. म्हणजे युरॅनियम बघा, नंबर ऑफ न्यूक्लिया तेवढेच आहे, बट युरॅनियमचं डिसइंटिग्रेशन थोरियम मध्ये झालं तर नंबर ऑफ न्यूक्लिया, एक मिनिट सॉरी, आता जे नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट आहे ऍट टाइम टी, कारण आपण ऍट टाइम टी ला बोललोय एन, तर इथे एन मायनस डी एन असतील, थोडे न्यूक्लिया डिसइंटिग्रेट झाले असतील. ठीक आहे. तर या दोघांचा जर डिफरन्स केला, या दोघांचा डिफरन्स केला तर मायनस डी एन मिळतो, मायनस डी एन. आता हा जो डिसइंटिग्रेशन झालाय, किती न्यूक्लिया डिसइंटिग्रेट झाले, तर डीएन न्यूक्लिया डिसइंटिग्रेट झाले, मायनस डिसइंटिग्रेट कमी झाले. दॅट डिसइंटिग्रेशन प्रपोर्शनल टू नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. जो डिसइंटिग्रेशन झाला, जे कमी झालेत इथे, that is proportional to n and also minus dn proportional to whatever time it has taken. So minus dn is equal to or proportional to n dt. So dn can be proportional to minus n dt. आता यात कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, सो मायनस लॅमडा एन डी टी. अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला आलाय. तुम्हाला ऑब्वियस आहे की डेरिवेशन फक्त लिहायचे बोर्ड एक्झामला डायरेक्टली, त्यामुळे याच्याशी रिलेटेड जे थिअरी नोट्स आहेत त्यातून तुम्हाला डेरिवेशन मिळणार गॅरंटेड. सो डीएन इज इक्वल टू मायनस लॅमडा एन डी टी. हा झाला इथे. लॅमडा जो आहे त्या लॅमडाला म्हणतात डीके कॉन्स्टंट. लॅमडाला म्हणतात डीके कॉन्स्टंट. आता डीके कॉन्स्टंट म्हणजे काय, अल्फा डीके असू शकतो किंवा बीटा डीके असू शकतोय. आता अल्फा डीके करणार की बीटा डीके करणार हे आपण नाही ठरवू शकत, किंवा असं पण नाही की आपण याचं टेम्परेचर वाढवलं तर काहीतरी होईल, कारण न्यूक्लिअर रिॲक्शन्स हा इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर असतात. प्रेशर आणि टेम्परेचरवर बिलकुलही डिपेंड नाहीये. मग कसं असते तर स्पॉन्टेनियस असतो. स्पॉन्टेनियस एखादा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं बिहेवियर कसं स्पॉन्टेनियस असते, काही गोष्टी ठरवलेल्या असतात. एखाद्या वेळेला एखादी रिॲक्शन द्यायची असेल, स्पॉन्टेनियसली रिॲक्शन प्रत्येक व्यक्तीवाईज चेंज होईल. इथे पण न्यूक्लियस नुसार चेंज होईल. हा कदाचित बीटा डीके करेल, दुसरा कदाचित अल्फा डीके करेल. बरं असं पण नाही की आता हा डीके जर झाला तर याच्यानंतर हा दुसराच डीके होईल, असं नाही आहे की याच्यानंतरचा हा डीके होईल, याचा नंबर लागलाय, तसं नाही होणार बिलकुल. दिस इज ॲट रॅन्डम हॅपनिंग. So that's why statistical mechanics is introduced here. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स वर ऍव्हरेज आन्सर्स मिळतात.
ॲव्हरेज आन्सर्स. आणि ऑब्व्हियसली त्यावर आज ॲटम बॉम्ब पर्यंतची थिअरी डेव्हलप करण्यात आलेली आहे. सो आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे आता dn इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इन dt और dn बाय dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा n म्हणू शकतो आपण. ठीक आहे, dn बाय dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा n. आता एक काम करूया, dn बाय n इज इक्वल टू मायनस लॅम्बडा dt मी असं ठेवतोय बघा. हे लिहिण्यासाठी मी लिहिलं होतं कारण dn बाय dt जो आहे, dn बाय dt जो आहे त्याला dn बाय dt याला ऍक्टिव्हिटी म्हणण्यात येईल. ऍक्टिव्हिटी, याला टेक्निकल नाव आहे ऍक्टिव्हिटी. dn बाय dt ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, त्यामुळे हा असा असू द्या, सध्या लक्षात असू द्या. नंतर dn बाय n आणि मायनस लॅम्बडा dt याला इंटिग्रेट करूया बरं दोन्ही साईडला. इंटिग्रेट करताना बघा काय करायचं, कसं इंटिग्रेट करायचं. तर सुरुवातीला नंबर ऑफ न्यूक्लिया n0 होते, आता कुठेतरी n मिळाले असते, जसं आपण टाइम t इक्वल टू 0 ला एक्सपेरिमेंट स्टार्ट केला होता आणि आता जेव्हा बघितलं तेव्हा t असेल. ठीक आहे, आता dn बाय n म्हणजे लॉग ऑफ n आणि याची अप्पर लिमिट लोअर लिमिट तुमच्या लक्षात आली असेल n0 आणि n इज इक्वल टू मायनस लॅम्बडा. इथे तर लॅम्बडा टीच राहणार. याला जर सॉल्व्ह केलं तर ln n बाय n0 is equal to minus lambda t. So n by n0 is equal to e power minus lambda t. So n is equal to n0 e power minus lambda t. हा झाला फॉर्म्युला. तुम्हाला लक्षात आलं असेल, हा जेव्हा ग्राफ तयार केला तर अंदाज आला असेल t इक्वल टू 0 जर केला असता तर n इज इक्वल टू n0 आणि t इक्वल टू इन्फिनिटी केला तर n ची व्हॅल्यू 0, म्हणजे इन्फिनिटीला हे कुठेतरी जोडला जाईल आणि हे इथे t इक्वल टू 0 ला जोडला जाईल. एक्सपोनेन्शियल कर्व मिळाली आपल्याला. तर तुम्ही लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला, n इज इक्वल टू n0 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी. आणि ऍक्टिव्हिटीसाठी रिलेटेड जर आपण बोललो, ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड बोललो तर ऍक्टिव्हिटी dn बाय dt, ज्याला आपण ऍक्टिव्हिटी म्हटलं होतं, राईट. ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी लिहिताना काय करावं लागेल ते पण लक्षात घ्या. ऍक्टिव्हिटी dn बाय dt च्या ऐवजी मायनस dn बाय dt ला तुम्ही ऍक्टिव्हिटी म्हणा, म्हणजे शेवटी काय तेच होणार आहे, काय फरक पडणार नाही त्याने. ठीक आहे, सो मायनस dn बाय dt याला ऍक्टिव्हिटी जर म्हटला इज इक्वल टू लॅम्बडा n येत असेल इथे, तर मायनस dn बाय dt इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी. तर ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा n दिसला असता आपल्याला इथे. सो ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा n ची व्हॅल्यू तुमच्याकडे n0 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी. तर लॅम्बडा n0 ला तुम्ही a0 बोला, ई पॉवर मायनस लॅम्बडा टी. तर ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, ऍक्टिव्हिटी a0 ऍक्टिव्हिटी ऍट t इक्वल टू 0. आता ही ऍक्टिव्हिटी प्रकार जो आहे त्यात थोडासा विचार करा बरं जरा. बघा, ऍक्टिव्हिटी म्हणजे dn बाय dt, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. पहिला रेट ऑफ डिसइंटिग्रेशन खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. स्लोप बघा ना, मग स्लोप हा कमी कमी होत चालला. स्लोप बघा वर अँगल, हा अँगल जो आहे हा अँगल तुम्हाला दिसेल की कमी कमी होत चालला, म्हणजे स्लोप कमी कमी होत चाललाय, राईट. तर ऍक्टिव्हिटी जी आहे डिसइंटिग्रेशनची ऍक्टिव्हिटी, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला 100 डिसइंटिग्रेट झाले, नंतरच्या याला 95 इंटिग्रेट डिसइंटिग्रेट झाले, त्याच्यानंतर 80 डिसइंटिग्रेट झाले, त्याच्यानंतर 20 डिसइंटिग्रेट झाले. जसं 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 कमी सॅम्पल राहतील ना तर डिसइंटिग्रेशनचा रेट पण काय झाला, कमी झाला. सो ऍक्टिव्हिटी मिळाला. तसंच आता एक लक्षात घ्या, मासशी रिलेटेड जर आपल्याला बोलायचं असेल तर m इज इक्वल टू m0 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. एक, n इज इक्वल टू n0 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी, नंबर ऑफ न्यूक्लियावरना जेवढे न्यूक्लिया असतील त्याप्रमाणेच मास दाखवायला पाहिजे. आणि एक ऍक्टिव्हिटी एक एक्स्ट्रा आलाय, a इज इक्वल टू a0 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी. आता लॅम्बडा जो आहे, लॅम्बडाला काय म्हटलं आपण, डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. तुमच्याकडे हा फॉर्म्युला आलाय. आपण जो आर्टिकल सध्या डिस्कस करतोय तो 15.10 नंबरचा आर्टिकल आहे. 15.10 नंबरचा आर्टिकल आपण डिस्कस करतोय.
ठीक आहे, तुमच्याकडे हे डेरिव्हेशन्स आलेत का बघा. n इज इक्वल टू एन नॉट ई पॉवर मायनस लॅमडा टी, ऍक्टिव्हिटी ए इज इक्वल टू ए नॉट ई पॉवर मायनस लॅमडा टी आणि मास जे शिल्लक राहत असेल ते. तुम्हाला 3 मार्क्सशी रिलेटेड गॅरंटेड प्रूफ जर ह्या वर्षी पाहिजे असेल ना तर हे येणारच आहे बोर्ड एक्झामला, एवढं तरी मी गॅरंटेड सांगू शकतोय. कारण की दुसरं काही शिल्लक ठेवलंच नाही त्यांनी विचारायसाठी. न्यूक्लियसशी रिलेटेड एक क्वेश्चन येणं गरजेचं असते, कंपल्सरी असते दरवर्षी. तुम्ही बिंदास्त लिहा, करता येईल. तर आता दुसरा जो सेक्शन आहे यातला तो बघूया, हाफ लाईफ. हाफ लाईफशी रिलेटेड आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर हाफ लाईफ काय बघा, लक्षात घ्या. आपला जो फॉर्म्युला आहे एन इज इक्वल टू एन नॉट ई पॉवर मायनस लॅमडा टी. मला हे माहित आहे की न्यूक्लियर डिसइंटिग्रेट होणार आहे. कुठला तरी एक पर्टिक्युलर टाइम घ्या, टी इक्वल टू कॅपिटल टी. या टाइमला काय होते की हे जे एन नंबर ऑफ न्यूक्लियर शिल्लक आहे ना, हे जेव्हा सुरुवातीला आपण सॅम्पल मध्ये घेतले होते त्याच्याबरोबर हाफ राहिले. म्हणजे समजा मी टाइम टी इक्वल टू 0 ला न्यूक्लियर 1000 घेतले होते. आता कुठला तरी टाइम आहे टी इज इक्वल टू कॅपिटल टी, यावेळेला नंबर ऑफ न्यूक्लियर बरोबर 1000चे हाफ राहिलेत म्हणजे 500 राहिलेत. मग परत समजा मी ट्वाइस टी वर गेलो, परत टाइम टी गेला, तर आता जो 500 शिल्लक आहे ना त्या 500चा परत अर्धा राहील म्हणजे 250. मग जर मी 3T वर गेलो, तिसरा टाइम पिरियड घेतला, तिसरा हाफ टाइम घेतला, तर हे 250 परत 125 होतील. म्हणजे जो शिल्लक आहे त्याचा हाफ, जो शिल्लक आहे त्याचा हाफ, जो शिल्लक आहे त्याचा हाफ. म्हणजे हाफ लाईफ असं म्हणूया आपण, हाफ लाईफ इज दॅट टाइम इन विच दॅट न्यूक्लियर डिसइंटिग्रेटेड टू व्हॅल्यू हाफ. हाफ मध्ये डिसइंटिग्रेट होते. ठीक आहे, म्हणजे 0 टाइम पिरियड टी, 2T, 3T जर कन्सिडर केले तर यावेळेला एन नॉट होते, यावेळेला एन नॉट बाय 2. आता एन नॉट बाय 2 चा पण हाफ, एन नॉट बाय 4, एन नॉट बाय 4 चा पण हाफ, एन नॉट बाय 8. या पद्धतीने हे होते, डिसइंटिग्रेट होते. ठीक आहे, तुमच्याकरता एक मी शॉर्टकट फॉर्म्युला लिहून देतोय. शॉर्टकट फॉर्म्युला इथनं पुढे लक्षात ठेवायला, एन डिवायडेड बाय एनओ इज इक्वल टू 1/2 पॉवर टी बाय कॅपिटल टी. हे लक्षात ठेवा. एन बाय एन नॉट इज इक्वल टू 1/2 टी बाय कॅपिटल टी. टी म्हणजे एनी जनरल टाइम, एनी जनरल टाइम, आणि कॅपिटल टी म्हणजे हाफ लाईफ. मी एक एक्झाम्पल घेतो, जसं आता इथे आपण एन नॉटला 1000 कन्सिडर केलं होतं, तर एन बाय एन नॉट इज इक्वल टू 1/2. तर ही 0, ही 1 हाफ लाईफ, ही 2 हाफ लाईफ, ही 3 हाफ लाईफ. ठीक आहे, ही 3 हाफ लाईफ. चला मी 2 हाफ लाईफला घेतो, म्हणजे स्मॉल टी ची व्हॅल्यू मी टी घेतो, किंवा टी बाय टी इज इक्वल टू 2 होणार. तर इथे 1/4 आला असता. एन इज इक्वल टू एन नॉट 1/4. एन नॉट किती होता, 1000 होता. आलं की नाही 250? बघा बरं जरा. म्हणजे प्रत्येक वेळेला मॅन्युअली हाफ हाफ करत बसण्यापेक्षा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की किती हाफ टाइम आहे. दुसरा हाफ टाइम आहे म्हणजे स्मॉल टी आणि कॅपिटल टी. स्मॉल टी एनी जनरल टाइम. मी जर म्हटलं की आज म्हणजे समजा एखाद्याचा हाफ लाईफ 100 वर्षाचा आहे, एखाद्याचा हाफ लाईफ 100 वर्षाचा म्हणजे 100 वर्षात तो हाफ होतो. तर मी म्हटलं चला 500 वर्षानंतर किती, 500 इयर नंतर किती, तर तुम्हाला सरळ सरळ टी डिवायडेड बाय कॅपिटल टी 5 मिळतो. 5 हाफ लाईफ मिळाल्यात. ती व्हॅल्यू इथे ठेवा ना. तर हा एक प्रकारचा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. शॉर्टकट फॉर्म्युला तर तुम्ही लक्षात घ्या, एन बाय एन नॉट किंवा एम बाय एमओ मास पण, किंवा ऍक्टिव्हिटी ए बाय ए नॉट, या तिघांसाठी पण 1/2 पॉवर स्मॉल टी बाय कॅपिटल टी. हे सध्या लिहून ठेवा. मी याची प्रॅक्टिस करून घेतो तुमच्याकडनं क्वेश्चन्स मध्ये, याची प्रॅक्टिस करून घेतो. ओके, तर आता इथे जर नंबर ऑफ न्यूक्लियर हाफ राहिले असेल तर हे कसं दिसलं असतं, एन नॉट ई पॉवर मायनस लॅमडा टी. म्हणजेच 1/2 इज इक्वल टू ई पॉवर मायनस लॅमडा टी शिल्लक राहिला असता. म्हणजे 1/2 इज इक्वल टू 1/e पॉवर लॅमडा टी राहिला असता. आता हा जो स्मॉल टी आहे त्या स्मॉल टीच्या ऐवजी मला हाफ लाईफ जेव्हा मी बोलतोय तेव्हा स्मॉल टीचा मिनिंग काय होतो, येस इथे कॅपिटल टी होतो. म्हणजे ई पॉवर लॅमडा टीचा मिनिंग 2 होतो. म्हणजे लॅमडा टीचा मिनिंग ln ऑफ 2 होत असेल.
बरोबर आहे, ln ऑफ 2 होत असेल, म्हणजे टी हाफ लाईफ जो आहे तो ln ऑफ 2 डिवायडेड बाय लॅम्बडा होत असेल. आता ln ला जर कन्वर्ट करून घेतलं तर 0.693 डिवायडेड बाय हा लॅम्बडा. तर हे हाफ लाईफ सगळ्यांनी लक्षात ठेवा, असू द्या लक्षात. क्लिअर आहे? तर हा फॉर्म्युला, यावर क्वेश्चन असतात, हाफ लाईफ वाला क्वेश्चन. हाफ लाईफ बघा, दोन गोष्टी आहे, एक आहे हाफ लाईफ आणि दुसरा असतो ऍव्हरेज लाईफ. ऍव्हरेज लाईफ, हाफ लाईफ आणि ऍव्हरेज लाईफ. ठीक आहे. हाफ लाईफ म्हणजे काय? ज्यात हे निम्म होते. आता निम्म होते म्हणजे काय? 1000 होते त्याचे 500 राहिले. पण ऍव्हरेज लाईफ म्हणजे काय की एक न्यूक्लिय हा कदाचित डिसइंटिग्रेट झाला आणि याच्या शेजारचा अजूनही डिसइंटिग्रेट व्हायचा आहे. तर जे न्यूक्लिय आहे तर त्याचं प्रत्येकाचं लाईफ, याचं लाईफ तर समजा अज्युम करून चालूया, याचं लाईफ समजा 1 तासाचंच होतं, पण हा 100 वर्ष जगला समजा, समजून घ्या. मग आता एकाचं न्यूक्लियर 1 आवर आणि दुसऱ्याचं लाईफ जे आहे 100 इयर्सचं, ते पॉसिबल नाही ना. जसं आपल्याकडे एखादा व्यक्ती जो आहे तो 100 वर्ष जगतो आणि दुसरा व्यक्ती जो असतो तो कदाचित 30 मध्येच मरतो. मग आपण सांगतोय की इंडियनली लाईफ आहे, आता असं स्टॅटिस्टिकली तयार करण्यात येतं आणि भारतीयांचं जे ऍव्हरेज लाईफ आहे ते 65 इयर्स आहे असं एक इमॅजिन करून चालतात. 65 ऍव्हरेज लाईफ कन्सिडर करतात. ऍव्हरेज लाईफ म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? त्या हिशोबाने ऍव्हरेज लाईफ. ऍव्हरेज लाईफ. हाफ लाईफ म्हणजे काय? हाफ लाईफ म्हणजे शिल्लक उरलेले, म्हणजे अर्धे राहिले पाहिजे शिल्लक. कोण कधी मरतोय, 100 वाला मरतोय का 30 वाला मरतोय का 50 वाला मरतोय, काही याची गरज नाहीये. हाफ राहिले पाहिजे. 1000 होते 500 राहिले पाहिजे, याला हाफ लाईफ म्हणायचं. तिथे तो जो टाइम लागतो त्याला. पण ऍव्हरेज लाईफ मध्ये सरासरी, बरोबर आहे, ऍव्हरेज लाईफ एक स्टॅटिस्टिकल रेशो ऍव्हरेज लाईफ. तर आता ऍव्हरेज लाईफ काढायचा कसा असतो? त्या ऍव्हरेज लाईफ किंवा मीन लाईफ साठी आपल्या टेक्स्टबुकने एक डेरिवेशन दिलाय, पण मी थोडंसं वेगळं करून देतोय. ऍव्हरेज लाईफ किंवा याला म्हणतात मीन लाईफ इज इक्वल टू ऍव्हरेज लाईफ और मीन लाईफ इज इक्वल टू, याला टॉ म्हणण्यात येईल काही वेळेला. ठीक आहे. हा कसा दाखवायचा बघा. इंटिग्रेशन नंबर ऑफ न्यूक्लिय n0 होते ते शेवटी 0 झाले पाहिजे आणि dn, आणि वर n0 to 0 tdn असा हा फॉर्म्युला असतो. असा हा फॉर्म्युला असतो. n0 to 0 tdn आणि इथे n0 to 0 dn, साधारण हा फॉर्म्युला आहे. तर थोडं डेरिवेशन वेगळं आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागेल नंतर. ते 0 to इन्फिनिटी टाइम वगैरे काय टाकलेला आहे, पण कुणी सॉल्व्ह करून देत नाही याला. त्यामुळे जनरल आपण इथे फक्त डिस्कशन साठी घेऊया की इंटिग्रेशन n0 to 0, आता जो t आहे आणि dn ची व्हॅल्यू काय होती बघा. तर याच्या आधी dn जो होता तो मायनस लॅम्बडा n dn बाय dt, तर dn इज इक्वल टू मायनस लॅम्बडा n dt असेल. सो लॅम्बडा n dt इमॅजिन करून चला तुम्ही इथे, आणि मायनस साइन जे होतं ते मायनस साइन बाहेर निघालं असेल, डिवायडेड बाय इंटिग्रेशन. खाली सुद्धा असंच काहीतरी होईल, पण खाली करायची गरज नाही. समजा यात टाइम होता म्हणून ठीक आहे आपण असं केलं, पण इथे dn ला इंटिग्रेट केलं तर शेवटी n0च राहत असेल ना शिल्लक. मायनस n0 राहत असेल कारण 0 आणि हे, बरोबर आहे. इंटिग्रेशन dn इज n, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तर मायनस n0. तर इथे 1/n0 राहणार कारण मायनस मायनस कॅन्सल झाला याचा, आणि n0 टू 0 t लॅम्बडा, आणि n जो आहे त्या n ला तुम्ही n0 e पॉवर मायनस लॅम्बडा t लिहू शकता, आणि हा dt ॲज इट इज. आता n0 कॅन्सल होत असेल म्हणजे n0 टू 0 लॅम्बडा n t e पॉवर मायनस लॅम्बडा t dt. त्यातल्या त्यात जेव्हा लिमिट ठेवतो बघा, जेव्हा लिमिट ठेवतो तेव्हा लिमिट ठेवल्यानंतर काय होत असेल बघा. लिमिट ठेवल्यानंतर काय होत असेल तर आता आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे विचार जर केला
तर ज्यावेळेला नंबर ऑफ न्यूक्लिया एन नॉट होते त्यावेळेचा टाइम 0 होता, आणि जेव्हा सगळेच्या सगळे न्यूक्लियाय संपले असतील त्यावेळेचा टाइम झाला असेल इन्फिनिटी. म्हणजे असं 0 टू इन्फिनिटीच्या टर्म मध्ये आपण इथे प्रेझेंट केलंय. आता ह्याला सॉल्व्ह करा म्हणतात, आणि ह्याला सॉल्व्ह करून ते 1/λ शेवटी काढतात. निवांत करत बसायचं, निवांत करत बसायचं याला सॉल्व्ह. ठीक आहे. सो 1/λ ही टर्म इथे शेवटी राहते, जी टेक्स्टबुकनी पण ठेवलेली आहे. आता तुम्हाला आत्ता थोड्या आधी मी एक फॉर्म्युला सांगितला होता, हाफ लाईफ 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. मग जर 0.693 जर हा हाफ लाईफ असेल तर 1/λ आताच मी काढला ऍव्हरेज टाइम. हे दोघांच्या मधलं रिलेशन असू शकते. किंवा टी इज इक्वल टू आपण ln ऑफ 2 म्हटला होता डिवायडेड बाय लॅम्बडा, तर 1/λ बघा ln ऑफ 2 आणि 1/λ मिनिंग ऑलरेडी मी इथे सांगितलंय. हे दोघांच्या मधलं बेटा रिलेशन लक्षात ठेवा, दोघांच्या मधलं रिलेशन लक्षात ठेवा. तर असं हा सेक्शन जो आहे हा इथे संपवलाय. म्हणजे 3 डेरिव्हेशन्स वर तुम्हाला गॅरंटेड क्वेश्चन येण्यासारखे आहेत. गॅरंटेड क्वेश्चन आहेत जे येऊ शकतातच. ठीक आहे. तर आता जरा काही क्वेश्चन मिळतात का ते बघूया, म्हणजे तुमची MCQ ची थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल. बरं, आणि 1-2 गोष्टी मला डिस्कस करायच्या तुमच्यासोबत, की बरीचशी मुलं अब्सेंटच राहतात काय आहे ना बॅचला. असं करूया आता, प्रेझेंटी घेऊन बाकीच्यांना ब्लॉक करून टाकूया. बरं, आता डिस्कशन काय करायचं मला बघा. एक क्वेश्चन तोपर्यंत बघून देतो मी, मिळतात कुठे तर. आता तुम्हाला अल्फा डीके, बीटा डीके, गॅमा डीके पण काढून टाकलाय सिलेबस मधनं. आता MCQ कसे येतील ते पण बघणं गरजेचं आहे. जरा हा क्वेश्चन जरा एक ट्राय करा बरं. एक हाफ लाईफ, कुठल्या तरी मटेरियलचा हाफ लाईफ 3R दिलेला आहे, आणि इनिशियल अमाऊंट त्या मटेरियलची इनिशियल व्हॅल्यू वापरली म्हणजे अटेम्प्ट इक्वल टू 0, तर ती 300 ग्रॅम शिल्लक होती. बघा, इनिशियल अमाऊंट 300 ग्रॅमचं सॅम्पल आहे आणि त्याची हाफ लाईफ 3R ची आहे. क्वेश्चन विचारलाय की आफ्टर 18R इट विल रिमेन, आफ्टर 18R नंतर इट विल रिमेन किती शिल्लक राहत आहे ते जरा सांगायचं. तुम्हाला आता शॉर्टकट फॉर्म्युला मी दिलाय, किती ग्रॅम शिल्लक राहत आहे. येस, 4.68. व्हेरी गुड. म्हणजेच हाफ लाईफ M/MO 1/2 पॉवर स्मॉल t बाय कॅपिटल T. MO 300 ग्रॅम आहे, 1/2 18R नंतर, आणि याचा हाफ लाईफ होता 3R, सो 1/2 6. ठीक आहे, बरोबर आहे. M इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 2 पॉवर 6 करावं लागेल. हे मिळालं सगळ्यांना 4.68. ठीक आहे, 4.68 ग्रॅम शिल्लक राहील शेवटी. गुड. त्यानंतर सेकंड क्वेश्चन एक ट्राय करूया. सेकंड क्वेश्चन असा ट्राय करूया, एक रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे ज्याचा हाफ लाईफ 2 इयर दिलेला आहे. क्वेश्चन असा आहे की हाऊ लॉंग will it take the activity to reduced to 3% of its original value.
त्याची जी ओरिजिनल व्हॅल्यू असेल त्याच्यात 3% राहायला पाहिजे, रिड्यूस टू 3% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. ऍक्टिव्हिटी ए बाय ए नॉट रिड्यूस टू 3%, म्हणजे सरळ सरळ ए बाय ए नॉट दिलाय 3%. आणि तुमच्या समोर फॉर्म्युला आहे 1/2 स्मॉल टी बाय कॅपिटल टी. तुम्हाला स्मॉल टी कॅल्क्युलेट करायचं आहे, करून बघा. अच्छा, इथे थोडासा प्रॉब्लेम असा येऊ शकतोय, ए इक्वल टू ए नॉट ई पॉवर मायनस लॅम्बडा टी 3% मायनस लॅम्बडा टी रिड्यूस टू 3% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. याला थोडा प्रॉब्लेम येईल. थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल विचार. काय येऊ शकतो जरा बघा. जर असं केलं याला, काय होऊ शकेल, 3% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे हा तसा सॉल्व नाही होत, पॉसिबलच नाही तसं सॉल्व होण्याला, डिफिकल्ट आहे. कारण 3/100 ई पॉवर मायनस लॅम्बडा टी आहे. म्हणजेच जर समजा मी लॅम्बडा टी जरी ठेवला असता तरी हा लॉग 3/100 आला असता, म्हणजे मायनस लॅम्बडा ln आला असता, बरोबर आहे, ln. तर हा 0.203 लॉग ऑफ 3/100 आला असता. लॅम्बडाची जर व्हॅल्यू म्हटली तर 0.693 डिवायडेड बाय टाइम पिरियड असतो. सॉल्व होणार नाही तसे. कसा क्वेश्चन टाकला, 0.303 ना, हां 2.303 असतो हा. नाही होणार हा तसं सॉल्व. म्हणजे हे असं सॉल्व करावं लागेल, तसं डायरेक्टली सॉल्व होऊ शकत नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा पॉसिबल नाही आहे क्वेश्चन येणं, म्हणजे यायला नको ॲक्च्युली. खरं तर तुम्हाला अंदाज आला असेल का बरं इथे. हे असं सॉल्व करावं लागेल. 10 इयर्स 10 इयर्स 10 इयर्स राईट. लॅम्बडाची व्हॅल्यू मी इथे लिहिली, टीची व्हॅल्यू लिहिली 2.303 लॉग 3/100. हे सगळं सॉल्व करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, 10 इयर्स येते अप्रॉक्सिमेटली. पण असा क्वेश्चन नाही विचारणार ते. त्यानंतर बरं, आता तुमचे कुठले क्लासेस वगैरे सुरू झालेत का? कोणाचे क्लासेस म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल क्लासरूम सुरू केलेत का कोणी टीचर्सनी? मला माहित नाही म्हणून. फिजिकल क्लासरूम टीचिंग सुरू केलंय कोणी?
क्लासेसमध्ये क्लासरूम मध्ये जाऊन वगैरे शिकवायचं असं कोणी सुरू केलंय का? मॅथ्स गाला सर. ओके, मग किती स्टुडंट बसवतात, कसे बसवतात? कसं कसं बसवतात क्लासमध्ये? काही आहे अंदाज? एका बेंचवर एक? 25 ते 28 स्टुडंट असतात बॅच मध्ये. ओके, ठीक आहे. मला पण सुरू करायचं आहे. जवळपास 15 तारखेपासून पुढं करूया. तसं एक कन्सेंट लेटर लागेल पेरेंट्सचा, त्याचा फॉर्मॅट मी पाठवतो तुम्हाला. पेरेंटची साईन करून घेऊन यायचा. त्याप्रमाणे आपण बॅचेस डिस्ट्रीब्युशन सुरू करूया. आता रिव्हिजन पण सुरू करायची आहे, कारण आपले ऍक्च्युअल जर चॅप्टर म्हटले तर आता 3 चॅप्टर्स राहतात. कुठले कुठले रे, नाव सांगा जरा. 3 चॅप्टर्स राहतात. कुठले कुठले? EMI, AC आणि सेमी कंडक्टर, बरोबर आहे. असे 3 चॅप्टर्स राहतात. तर हे ऍक्च्युअल क्लासरूम मध्येच घ्यायचे, क्लासरूम टीचिंग मध्येच घेऊया हे सगळे आता. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा रिव्हिजन सुरू ठेवायचे. आता लक्षात घ्या, मला टार्गेट कसं मी ठेवतोय. जी मुलं JEE साठी प्रिपेअर करणारी आहेत, माझं क्लिअर कट ओपिनियन लक्षात घ्या, जी प्रेझेंट आहेत त्याच्यासाठी सांगतोय मी. माझं ओपिनियन हे आहे की आता जसे रँकिंग वाढत चालली आहेत, विद्यार्थ्यांचे रँकिंग पण चांगले मिळत आहेत, तर नीट आणि JEE पुढचे समजा साधारण 4 ते 5 महिने, आता JEE वाल्यांना थोडा कमी टाइम मिळेल, फेब्रुवारी एंडचा मिळेल किंवा मार्चचा फर्स्ट वीक मिळेल, तर त्या हिशोबाने रिव्हिजन सुरू करायचे आहेत आणि नीट वाल्यांच्या सुद्धा रिव्हिजन सुरू करायचे आहे. तर आपण असं करूया, मी आता काय करणार, हा आठवड्यात मग 5 ते 6 स्टुडंटला घरी बोलवून समोर बसवणार आणि स्क्रीनवर त्यावेळेला लेक्चर देणार. तर आता समजा या थर्सडेला कायनेमॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्सशी रिलेटेड टेस्ट ठेवली, तर उद्या इलेक्ट्रोस्टॅटची रिव्हिजन घेऊया, उद्या आणि परवा इलेक्ट्रोस्टॅटची रिव्हिजन घेऊया सगळे, म्हणजे पेपरला तुम्हाला हेल्प होईल. चालेल? इलेक्ट्रोस्टॅटची रिव्हिजन. म्हणजे तुमचा जो थर्सडेचा पेपर आहे, तो थर्सडेचा पेपर ऍटलिस्ट काहीतरी त्याला बेनिफिट मिळेल तुम्हाला. ओके, कायनेमॅटिक्सशी रिलेटेड, 1D शी रिलेटेड किंवा रिलेटिव्ह मोशनशी रिलेटेड. रिलेटिव्ह मोशन तर मी काल टाकलेलं आहे, रिलेटिव्ह मोशन. याच्या आधी 1D वाला पण डिस्कशन असेल, कायनेमॅटिक्स असेल, तर ते जे असेल ते डिस्कशन आपण इथे करूया. पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मी कव्हर करतोय. ठीक आहे, उद्या 11:30 सुरू करूया.